आज आहे गुरुपौर्णिमा आणि आपण आलो आहोत BN वैद्य सभागृह इथे, म्हणजे माझ्या शाळेच्या हॉलमध्ये. आणि इथे फर्स्ट फ्लोअरला एक खूप सुंदर प्रदर्शन भरलं आहे. आपली जी पुरातन काळातली शस्त्रास्त्र होती तर त्याचं प्रदर्शन आहे. तर आपण भेटूया सरांना, सुनील कदम सर, ज्यांनी हे प्रदर्शन भरवलं आहे. आणि खूप सुंदर प्रदर्शन आहे सर. आणि आजचं खूप छान दिवशी मला एक खूप छान प्रदर्शन बघायला मिळालं. तर आपण सरांना विचारूया सर, एक्झॅक्टली हे कलेक्शन आणि काय आहे आणि ह्याच्या मागचा हेतू काय, तर आपल्याला सर सांगा. नमस्कार. तुम्ही आत्ताच हे प्रदर्शन आत्ताच बघितलं असेलच. तर याच्यामध्ये मध्ययुगात म्हणजे सुमारे 16व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंतची सगळ्या प्रकारची शस्त्र या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. हा संग्रह करायला जवळजवळ गेली 26 वर्ष मी हा संग्रह करतो. म्हणजे 26 वर्षांचा हा संग्रह आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून ही सगळी शस्त्रं जमा केलेली आहे आणि त्या शस्त्रांचा अभ्यास, त्याचा उपयोग कसा केला जातो, त्याचं त्याच्याकरता जे वापरलेलं मेटल आहे त्याविषयी, आणि आपल्याकडे भारतीय शस्त्र परंपरा काय आहे या सगळ्याचा अभ्यास आणि त्याची माहिती आजच्या पिढीच्या मुलांना कळावा, आपला इतिहास समजावा आणि तो इतिहास ज्या शस्त्रांनी घडवला त्या इतिहासाचे साक्षीदार असलेलीही प्रत्यक्ष सगळी सगळी खरी शस्त्र आहेत तर ती बघता यावी आणि त्याची माहिती व्हावी आणि त्याच्यातून इतिहासाचं पुढचं जागरण व्हावं या उद्देशाने हे प्रदर्शन आम्ही करतो. प्रश्न विचारला, कारण रियालिटी वेगळी असते आणि मूवीमध्ये वेगळं दाखवलं असतं. बरोबर. तर त्यामुळे ते इथे प्रत्यक्ष शस्त्र म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगते की तलवारीविषयी अत्यंत गैरसमज आहे की 65 किलोची संभाजी महाराजांची तलवार, म्हणजे हे 10 खोटं आहे. तलवारी 1 किलोच्या वरती नसतात. 1 किलो जास्तीत जास्त 1.5 किलो. माझ्याकडे या संग्रहामध्ये 1 किलो 400 ग्रामची वरची एकही तलवार आहे आणि सगळ्यात जुन्या पुरातन तलवार आहे. कुठल्याही म्युझियममध्ये जा तुम्हाला अशा वजनदार तलवारी मिळणार नाही. त्यामुळे या थोड्याशा गैरसमज पसरवलेला असतो आणि आपण या गोष्टीच्या बऱ्याच लांब असल्यामुळे आपल्याला गोष्टीची कल्पना नसते आणि म्हणून होतं. पण ते प्रदर्शनामधून या ठिकाणी हे गैरसमज दूर करता येतात आणि आपल्याला त्या गोष्टी कळलं म्हणजे लांबी रुंदी वजन हे थोडंसं, कारण आम्हाला मागच्या 4 पिढ्या आमचा काहीच संबंध नाही या गोष्टीशी आणि म्हणून ते साहजिक आहे गैरसमज पसरवलं. मग ते या माध्यमातून आपल्याला थोडं सांगतो. सरांचं प्रदर्शन खूप छान आहे. मी तुम्हाला आता दाखवेनच व्हिडिओतून की इथे आपल्याला धनुष्यबाण, नंतर तलवारी, तिथे मला हे दिसत आहे, भाले दिसत आहे आणि खूप छान असं मांडलंय, सुटसुटीत मांडलंय. तर आपण या प्रदर्शनाला नक्की बघूया. सरांनी जसं प्रदर्शनाचा हेतू सांगितलं की गैरसमज आणि जे काय रिॲलिटी आहे, म्हणजे जे काय खरं आहे तर ते तुम्ही जेव्हा याल तेव्हा समजेल आणि आपला इतिहास समजेल. सरांना खूप अशी इच्छा आहे, सर नेहमी सांगतात की इतिहास हा कळला पाहिजे. इतिहास खूप इंटरेस्टिंग आहे, पण तो कळला तर तो इंटरेस्टिंग होतो. तर त्याच्यासाठी त्यावेळेला जी शस्त्र वापरतात ती आपल्याला आत्ता सर दाखवत आहेत या प्रदर्शनातून. सर खूप छान. आणि तर अशा प्रकारची इतिहासाशी नातं जोडणारी अशी अनेक प्रदर्शनं किंवा अनेक गोष्टी, जसं आपण इतिहासाची पुस्तकं वाचतो आणि म्युझियम बघतो, पण त्याच्याबरोबर अनेक इतिहासाच्या अशा गोष्टी आहेत की ऐतिहासिक स्थळं, ऐतिहासिक घटना या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या जाणून घेतल्या पाहिजे. उदाहरण मी अगदी थोडक्यात घेईन की आज गुरुपौर्णिमा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाची घटना या गुरुपौर्णिमेच्या आदल्या रात्री झालेली आणि ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण ती कधी झाली हे माहीत नाही. तर पावनखिंडीतली लढाई ही बाजी प्रभूंची ती कालच्या रात्री, म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी ही लढाई झाली पावनखिंडीमध्ये त्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. आमच्याकडे रामनवमी आपण साजरी करतो, पण रामनवमीच्या दिवशी शिवाजी महाराजांनी त्या रात्री शाही सैन्याने गोटकपुण्यात लाल महाबत तोडलेली आहे. म्हणजे या सणांच्या अनुषंगाने दिनविशेष आपण ज्याला म्हणतो असे अनेक ऐतिहासिक प्रसंग झाले. तिचा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. बाहेर लिपीविषयी मराठी लोकांना माहिती नाही की मुळी भाषा म्हणतात लोक, खरं ती लिपी आहे मराठी भाषेची. जशी इंग्लिशला कर्सिव्ह रायटिंग आहे तशी इंग्लिशला जलद मराठीची कर्सिव्ह रायटिंग म्हणजे ही आमची मोडी लिपी आहे आणि सगळा मराठ्यांचा इतिहास त्या मोडी लिपीत दिलेला आहे. कारण त्या काळात पत्र या मोडीत लिहिलेली आहे आणि म्हणून ती लिपी शिकायला पाहिजे. आणि त्या लिपीत आमची दिलेली करोडो कागदपत्र आहेत की वाचून जो इतिहास माहीत नाही तो जगासमोर आपल्याला आणणं गरजेचं आहे. जसं शस्त्र आहे हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. नाणी आहेत की तुम्हाला त्या तो काळ सांगतात, राजाचं नाव सांगतात, त्याची आर्थिक परिस्थितीची जाणीव करून देतात. या सगळ्या गोष्टी नाणी बोलत असतात. आमचे गडकिल्ले ही धारातीर्थ आहे, इथे इतिहास घडला आहे, त्याच्यामुळे ती ऐतिहासिक स्थळ आहे. तर या सगळ्या गोष्टीकडे आपण एक आपल्या भविष्य घडवण्याकरता
पूर्वजांनी काय पराक्रम केला आणि ही संस्कृती हा देश हे टिकवलं हा अभ्यास होणं गरजेचं असतं आणि म्हणून इतिहासाकडे त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. म्हणजे असं खूप मोठ्या लोकांनी म्हटलेलं आहे की जी राष्ट्र आपला इतिहास विसरली ती राष्ट्र संपली आणि हे आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून आपला इतिहास टिकवणं म्हणजे आपलं राष्ट्र टिकवणं, आपली संस्कृती जिवंत ठेवणं. तर हे मी सांगायची राहिलेली की बाहेर मोडी लिपीतली पत्र आहेत ती अवश्य बघा सगळ्यांनी. आणि तुम्ही पण जे काय आपले दस्तऐवज आहेत म्हणजे थोडक्यात डॉक्युमेंटेशन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट की दस्तऐवज काय बोलतात, तर त्यावेळेला जो इतिहास आहे तो त्या लिपीतून कळेल. आणि आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे. सरांनी जसं सांगितलेलं मला मागे की 3 प्रकारच्या आपल्याकडे लिपी आहेत, म्हणजे फक्त स्क्रिप्ट देवनागरी, बाळबोध आणि मोडी. तर एवढी समृद्ध आपली भाषा आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी सरांनी आपल्याला ती उपलब्ध करून दिली ती पत्र बघायला आणि शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन पण, त्याबद्दल सरांना खूप धन्यवाद आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. सरदार आम्हाला काय कुणाची भीती, सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती, सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत, लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती, सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. जिंकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव, जिंकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव, लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव, देशापायी सारी विसरू माया ममता नाती, देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती, सूर आम्ही सरदार